आम्ही सांगतो दररोज दिवसातून किमान 10 मिनटं तरी तुम्ही एकाग्र व्हा. आता नामस्मरण नाव कुणाचं चांगलं असेल सगळ्यात तर देवाचंच असू शकतं. म्हणून आपण त्या ठिकाणी देवाचं नाव घेतो, कारण त्याच्यावरून सुद्धा परिणाम होतो ना. शब्द हे नाद ब्रह्म आहे. त्याच्यातून जो नाद तयार होतो तो कधी कधी मनाला आल्हाद देतो, कधी कधी मनाला वेदना देतो, कधी कधी मनाला उस्कवतो. हे नाद ब्रह्म जर सात्विक असेल तर मनावर सुद्धा परिणाम चांगला होतो. म्हणून आपण देवाचं नाव घेतो किंवा संताचं नाव घेतो किंवा गुरुचं नाव घेतो. आपल्या शास्त्रामध्ये गुरुनं अनन्य साधारण महत्त्व दिले. गुरुनं परब्रह्माची उपमा दिली. एवढं गुरूंमध्ये सामर्थ्य आहे. तुमच्या दृष्टीनं गजानन महाराज एक व्यक्ती आहे की एक संत आहे.